जुन्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका महिलेला पतीच्या प्राणांची भीती दाखवत तिच्यावर ओयो हॉटेलमध्ये 2दा अत्याचार केल्याची आणि तिची लूट केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी 7 जून रोजी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते। याचा परिचयाचा फायदा घेत आरोपीने आधी महिलेकडून सोन्याचे दागिने आणि मोठी रोख रक्कम बळजबरीने लुटली। एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। पतीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये या भीतीने महिला हतबल झाली। याच धमकीचा गैरफायदा घेऊन आणि भीतीचा धाक दाखवून आरोपीने पीडितेला एका ओयो हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर 2 वेळा बळजबरीने अत्याचार केला। या संपूर्ण संतापजनक प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी सांगितले की पीडितेच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून तपास वेगाने सुरू आहे। पोलीस स्टेशन हिंगणा येथे अपराध क्रमांक 135/26 कलम 308(5) 59-69 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल आहे। यातील पीडित महिलेला आरोपिताने जुनी ओळख असल्यामुळे महिलेला तिच्याकडून काही दागिने आणि नगदी रक्कम अशी तिच्याकडून स्थगित केली आणि तिला तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर हुडकेश्वर हद्दीमध्ये एका ओयो हॉटेलमध्ये नेऊन 2 वेळेला अतिप्रसंग केलेले आहेत। त्यानुसार तो गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल असून आरोपीचा शोध सुरू आहे। लवकरच आरोपीचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल। ओके। या प्रकरणामध्ये सोन्याचे दागिने आणि पैसे असा एकूण 2,60,500 रुपयाचा मुद्देमाल आरोपिताने वेळोवेळी पीडित महिलेकडून घेतलेला आहे।